जोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडमध्ये विशाल सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा निघाला आणि आता बीडप्रमाणेच राज्यातल्या जिल्ह्यात असेच मोर्चे निघणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। एका लेकीच्या आर्त हाकेला सर्व पक्षीयांसह बीडच्या जनतेनं साथ दिली आणि बीडमध्ये जनसागर उसळला। काल आभाळ आलते, हा सूर्य झाकला होता, आज ऊन पडलंय, हा सूर्य आज आपल्याला आणखीन दिसतोय, पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार। संतोष देशमुख यांची ज्या निर्घुण पद्धतीनं हत्या झाली आणि त्यानंतर जे रोज नवनवीन खुलासे होत आहेत, त्यानंतर बीडमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे। याच असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हा आक्रोश मोर्चा निघाला। आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या आंदोलनाचं लोण पसरेल असं मनोज जरांगेंनी जाहीर केलं। जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच, परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा मी 100% सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चे जिल्हाभर काढायला सुरुवात करायची। हे लोन राज्यभर गेलं पाहिजे, कोणाची वाट बघायची नाही। बैठकीला येणार आहे, मोर्चाला येणार आहे, धनाधन जनतेनं सुरू करायचं। एक लिकेन आपल्याला हक दिली बापाच्या न्यायासाठी, तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं, तिच्या डोळ्यात पाणी, तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम करावं ही सगळ्यांना विनंती। बीडच्या मोर्चाआधी शुक्रवारी लातूरच्या रेणापुरातही असा शेकडोंचा आक्रोश मोर्चा निघाला। संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू पाहून महाराष्ट्र हळहळला। काल आभाळ आलते, हा सूर्य झाकला होता, आज ऊन पडलंय, हा सूर्य आज आपल्याला आणखीन दिसतोय, पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत, तुम्ही पण सर्वांनी एक या, माझ्या सोबत राहा, माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। देशमुख कुटुंबासाठी तयारीला लागण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। संतोष देशमुखांना न्याय मिळाल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही, कुणाच्याही बापाला येऊ द्या पण मॅटर दबू देणार नाही असा इशाराच मनोज जरांगे देतात। हे बी मॅटर कुणाच्या बापाला दबत नसतं, ते बी नाही, दोन्ही बी नाही। ते एवढं सोपं नाही, त्या भानगडीत पडू नये आशा आहे मुख्यमंत्र्यांकडून, अपेक्षा पण आहे की ताबडतोब धरतील। मागचे बी कोण येतं, मोठाले लहानाले मंत्री आमदार फामदार कोणी असले ते स्वतः घेतील यापेक्षा रोष नाही परवडणार। हे आता राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून। मागच्या काळातही राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलकांचे मूक मोर्चे निघाले। कोपर्डी प्रकरणातल्या पीडितेला न्याय देण्यासाठी सुद्धा राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शांततापूर्ण मोर्चे काढले गेले। त्याचप्रमाणे संतोष देशमुख प्रकरणातही हे मोर्चे निघतील अशी माहिती आहे, त्यामुळे राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा ढवळून जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड।